हा हा भूषण भूषण गायकवाड आपल्यासाठी चौकारासाठी पारितोषिक होतं घेऊन जायचंय. पहिला चेंडू इथे मात्र उंचावर उडून दिलाय. क्षेत्ररक्षक तैनात होता. चुकी घडले क्षेत्ररक्षकाकडून. एक धाव 2 धावा. अगदी अमोलच्या फलीतून चांगला फटका पाहायला मिळाला. ए ऋत्या आता मात्र फटका फसलाय. अगदी दूरवरून फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक देखील दूरवरून आला होता. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी अंती ते मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि त्याचा फायदा मिळेल संघ पूर्व या संघाला. 6 धावेमध्ये रूपांतर होईल. तिसरा चेंडू इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. चुकी होणार नाहीये. माघारी परतावा लागेल. अमोल्या फलंदाज झाला डीजे. चांगला खेळ आजच्या दिवसात पाहायला मिळाला. सर्वच आदिवासी
बांधव चांगल्या रीतीने कामगिरी करत आहेत. दुसरा पर्व आहे आणि या शृंखलेला आत्तापर्यंत तरी देखील गालबोट लागलेला नाही आहे. असंच कामगिरी करत राहा मित्रांनो. सर्वांना एकमेकाला घेऊन खेळा, एकमेकाला साथ देत चला, मैदानावरती जल्लोष करा, उत्साह निर्माण करा, परंतु एकमेकाला साथ मात्र नक्कीच द्या. डीजे असते मनात आणि शंकेने जर घर केला तर नक्कीच घर उद्ध्वस्त व्हायला टाइमच लागत नाहीये. तसंच काही घडत असताना पुरवलेल्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा विकेट हॅट्रिक आजच्या दिवसातील तिसरी विकेट हॅट्रिक असेल आणि ती मात्र अजितच्या नावावरती नोंदली जाईल. आदिवासी सह्याद्री प्रीमियर लीगमध्ये दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वात तिसरी चौका विकेट हॅट्रिक मात्र अजितच्या नावावरती कोरली जाईल. सागरसाठी नाव सांगते दशरथ दादा जाधव यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचं नाव अगदी या शृंखलेचं आयोजन देखील करतायत आणि त्याच बरोबर सर्व खेळाडूंचे प्रोत्साहन देखील वाढवतायत दशरथ दादा जाधव. आपल्याला पाहायला मिळतील प्रत्येक फलंदाजासाठी इथे मात्र बक्षीस लावले जात आहेत. या अगोदर भूषणने त्या 100 रुपयाचं पारितोषिक मिळवलं. आता मात्र सागरला संधी आहे प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. कितीही चौकार मार, राहिलेल्या सर्व चौकारावरती चौकार मारले तरी 100 रुपयाचं पारितोषिक तुला चालू होईल. इथे मात्र बॅटची कडा, चेंडू जाईल सीमा पलीकडे. इथे म्हणतील धावा 4 आणि 100 रुपयाचं पारितोषिक देखील. तरी मित्रांनो मी सांगत होतो जे आहे त्याच्यात समाधान मानायला शिका आणि काहीतरी त्याच्यातून नवीन घडवण्याची इथे मात्र आपल्यामध्ये कुवत पाहिजे. काट्याने भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होतो पायात चप्पल नसल्याची. समोरून पायच नसलेल्या माणसाला जाताना पाहून जाणीव झाली मी भाग्यवान असण्याची. पंच 3 विकेट 3 नंबर 1 डॉट आणि 1 चौका. 5 झाले ना, 2 डॉट झाले. ओके, षटक संपलाय. तिसरं षटक मार्गस्थ होईल आणि फलंदाजी मार्कवरती इकडे पाहायला मिळेल आपल्याला ह्या संघाचा पुरस्कर्ता संघ मालक स्वतः नानगा फलंदाज अजय वन डाऊनच्या भूमिकेत आलाय. 2 चेंडू खेळलाय, 1 धाव मिळवले. फटका मात्र खेचायचा प्रयत्न होतोय परंतु चेंडू आणि फलीचा संपर्क होत नाहीये.
दुविधा मात्र निर्माण झाले. मी 1 डाऊनला आलोय. माझ्या फलीतूनच चांगल्या धावा काढण्याचा प्रयत्न होता, ह्या मनसुबेने उतरला होता, परंतु आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय आणि संपर्क होत नाहीये. आणि मात्र चौथ्या चेंडूवरती अगदी निराशा पावलाने, जड पावलाने इथे मात्र माघारी जावं लागेल अजय या फलंदाजाला. डीजे आता मात्र समोरचा चेंडू होता, कुठलाही संपर्क नाही फलंदाजाच्या माध्यमातून. प्रकाश हा फलंदाज नव्याने खेळपट्टीवरती गेलाय. सलगचे 2 निर्धाव चेंडू खेळलाय. सागर चेंडू एकीकडे नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय, एक चौकार ठोकत नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. आता मात्र चेंडूला उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात, दर्शक बनेल, चेंडू जाईल सीमा पलीकडे, आउट ऑफ द पार्क. अगदी गोलंदाजी मार्क करते राहुल. सलगचे 3 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर एक षटकार ठोकला त्याच्या विरोधात. आता मात्र कार्पेटच्या साह्याने चेंडूला ढकलून दिलंय आणि फलंदाजी मार्कवरती सज्ज आता आपल्याला पाहायला मिळेल. पुनशा प्रकाश हा फलंदाज 4 चेंडू 7 धावांवरती खेळतोय. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती कोण गोलंदाज येईल, शक्यता तर अशोक हा गोलंदाज पुढे सरसावलाय. कर्णधाराने मात्र इशारा केलाय, हा षटक तुला फेकायचंय. अगदी अडचणीत सापडलेला संघ पूर्वा 11 आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाला सुरुवात झाले आणि धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 22 अंकावरती. अगदी पहिल्या सकाळच्या सत्रात धावा व्हायला नव्हत्या पाहिजे होत्या, तिथे मात्र धावा होत होत्या. आणि इथे मात्र आता मैदान तापल्यानंतर अगदी उन्हाचा कडक ऊन पडल्यानंतर इथे मात्र चेंडू सीमापार सहजरित्या जायला पाहिजे, पण तो चेंडू इथे सीमापार जात नाही. अगदी दुपारच्या सत्रानंतर धावा मात्र धावफलकावरती लागल्या जात नाही. दरम्यान पंच आम्हाला सांगतात हा चेंडू खराब, अवंतर स्वरूपात धाव वाढली जाईल. धावफलक 23 अंकावरती. आता मात्र पुनशा चांगला चेंडू हातलत असताना अशोक हा गोलंदाज. अगदी गोलंदाजीची तुम्ही स्टाईल बघली, 7-8 पावलांचा रनअप आहे. अगदी वेगळी स्टाईल आपल्याला पाहायला मिळते. लसित मलिंगाची थोडीशी काही काही कॉफी करत असताना इथे पाहायला मिळतोय. लसित मलिंगासारखे केस नसले तरी काय झालं, परंतु ते केसांच्या खाली जो डोका आहे त्याच्यामध्ये जो मेंदू आहे त्या मेंदूचा वापर करतात. अशोक मात्र इथे कमालीची गोलंदाजी करतोय.
शेवटचा चेंडू असेल शेवटच्या चेंडूसाठी नौका फलंदाज खेळपट्टीवरती प्रकाश नौका फलंदाज खेळपट्टीवरती प्रकाश 2 धावा पूर्ण तिसरीच्या प्रयत्नांती ते मात्र माघारी परतावे लागेल 2च धावा धावफलकावरती जोडल्या जातील धावफलक जाऊन पोहोचला 25 अंकावरती येणारे 24 चेंडू आणि 26 ची गरज डीजे सुनील गावंडा या संघाला कप्तानी करतो या संघाची वियानी लिहून या संघाची यानंतर तो स्वर्गीय माधू सावंत 11 या संघातून खेळताना दिसेल आंबेली परिसर लीग मध्ये डोंबरवाडी संघातील काही खेळाडू घेऊन लिमणेवाडीतील काही खेळाडू घेऊन धोत्रेवाडी संघाचा एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल त्याच्याकडे रायडर संघाने टॉस जिंकलाय आणि तिथे मात्र निर्णय घेतलाय फिल्डिंगचे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय मित्रांनो कधी पण आयुष्य देण्यात धडपड करायला शिका शांत बसून काही मिळणार नाही पलंगावर बसून काही मिळत नसतो काहीतरी धडपड करावी लागते धडपड करायला जमते त्याच्यासमोर परिस्थिती सुद्धा नमते असं काही शब्द सांगून देतो तुम्हाला मित्रांनो म्हणून धडपड करायला शिका आणि अशीच काही धडपड करत असतो नेहमीच आपण पाहतो या आंबेली विभागात जामरुक परिसरामध्ये ज्याचा नाव मात्र क्रिकेटमध्ये घेतलं जातं तो क्रिकेटर इथे आंबेली संघाचा ऑलराऊंडर रमेश केवारी इथे उपस्थित झाला त्याचं देखील आयोजकांच्या वतीने आणि माझ्या वतीने सहर्ष स्वागत अगदी लीग स्टेजचे सामने आपण पाहतोय गावागावात आपण पाहतो परिस्थिती संघ जर चांगला खेळत असेल तर कुठेतरी त्याला नजर लागली जाते एखादा खेळाडू कुठे फॉर्म मध्ये येत असेल तर त्याला मागं खेचण्याचं काम देखील केलं जात असते म्हणून सांगतो मित्रांनो एखादा खेळाडूचा खेळ जर चांगला होत नसेल तर त्या खेळाडूला खाली खेचू नका त्या खेळाडूला प्रोत्साहित करा एक दिवस तो तुमच्या संघाचं नाव मोठं करेल तुमच्या गावाचं नाव मोठं करेल वैयक्तिक तो नावासाठी कधीही खेळत नसतो गावाच्या नावानेच खेळत असतो आता मात्र बॅटची काढा चेंडू एसटी रक्षकाकडे गेला होता डायरेक्ट हिटचा प्रयत्न झेल सोडल्यानंतर केला गेला परंतु तो देखील जमला नाहीये आणि इथे मात्र बाल बचावला गेलाय फलंदाज राहुल आणि निर्धाव चेंडूची सांगता सलगचे 2 निर्धाव चेंडू धाव संख्या करायचे 26 येणारे चेंडू आहेत 24 चेंडू मधून 2 चेंडू संपुष्टात आले अजूनही चेंडू आहेत 22 आणि धाव संख्या करायचे 26 परंतु इथे मात्र थोडीशी घाई गडबड मात्र फलंदाजांमध्ये दिसून येते अजूनही तुमच्याकडे तुमचा कर्णधार बाकी आहे बघा ज्यावेळी आपण चेस हा खेळ खेळत असतो त्यावेळी राजाही असतो त्या खेळात
परंतु वजीराला जी किंमत असते ती राजाला किंमत नसते. आणि तसाच तुमचा वजीर अजून देखील पवेलियन मध्ये बसलेला आहे. म्हणून आत्मविश्वासाने खेळा. आत्मविश्वास तुमच्याकडे असेल तर तुमची कुठलीही परिस्थिती असो तुम्ही परिस्थिती मात करून संघाला मात्र विजयाकडे नेण्यात कुठेही मागे थांबणार नाहीत. असंच काही चित्र मनाशी धरून लेट कट चेंडू खेळला. यष्टीरक्षक आणि ऑफ स्लिपच्या मधीतून चेंडूला ढकलला आणि तिथे मात्र 4 धावा सहजरित्या प्राप्त करून दिल्या तिसऱ्या चेंडूवरती राहुल या फलंदाजाने. अगदी बॅकवर्ड शॉर्ट लेग लॉंग लेग या क्षेत्रामध्ये मात्र फटका सजवला गेलाय फलंदाज राहुलच्या माध्यमातून आणि फटका मात्र हा 6 धावा देऊन जाईल आणि धावसंख्या 10 या अंकावरती. अगदी चांगली कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. सलगचे 2 निर्धाव चेंडू फेकल्यानंतर 10 धावा 2 चेंडूमध्ये खाल्ल्या होत्या. एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला होता गोलंदाज वैभवच्या माध्यमातून. त्यानंतर पुन्हा कमबॅक करत असताना 5वा चेंडू देखील निर्धाव फेकलाय. आता मात्र आकुर टप्प्याचा चेंडू अगदी टायमिंग जुळवले. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा पलीकडे येतोय तो माफी असावी. चेंडू डायरेक्ट सीमा पलीकडे गेलाय. धावा मिळतील 6. एक षटकाच्या अंती कुठलेही विकेट न गमावता धाव संख्या 16 या अंकावरती. येणारे चेंडू असतील 18 आणि गरज असेल 10 धावेंची. गोलंदाजी मार्कवरती नौखा गोलंदाज दुसरं षटक घेण्यासाठी प्रवीण पुढे सरसावलाय. पहिला चेंडू इथे मात्र बॅटची वरच्या भागावरती चेंडू आदलला. स्टिकरच्या आसपास चेंडू मात्र आदलला होता. चेंडू गेला जे 38 सर्कल आखलं गेलं त्याच्या पलीकडे चेंडू मात्र पडला आणि तिथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक 18 या अंकावरती. मित्रांनो, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही तर वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेल मात्र नक्की बदलते. इथे मात्र वेल बदलत असताना फलंदाज अजित एक सामन्यात अगदी खराब कामगिरी करत बाद झाला होता. त्यानंतर तिसरा सामना खेळत असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या तर दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. आता फक्त गरज आहे ती 2 धावांची. या 2 धावांच्यात अगदी सन्मान देत असताना 2 धावा घेईल का आपली फलंदाजीची ताकद असताना षटकार ठोकण्याचा प्रयत्न करेल. इथे मात्र बुद्धीची आणि मनाची इथे मात्र शर्यत लागले. इथे मात्र जोरदार अपील केली जाते आणि इथे मात्र मेन पंचाने अपील उचलून घेतले आणि इथे मात्र बाद घोषित केलाय अजित या फलंदाजाला. बघ मित्रा, चांगला खेळाडू आहे, पंचांशी वाद घालू नको. अवघ्या 2 धावांची गरज आहे. यष्टी रक्षकाने अपील केली आणि पंचांनी मात्र अपील ती उचलून घेतली. अजितला मात्र माघारी परतावं लागेल.
वेल प्लेट, चांगला निर्णय दोन्ही पंचांच्या माध्यमातून. त्याच दरम्यान फलंदाजाला देखील दाद देईल. अगदी कुठल्याही प्रकारची वाद न करता सहज निघून गेलाय. त्याला वाटत होतं बॅटची कडा घेतली नाहीये, परंतु शंका या निर्माण होतच राहतात आणि त्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपण मात्र या लीगसाठी 2 पंच मात्र मेचकरवाडीवरून बोलवलेले आहेत आणि त्या पंचांच्या निर्णयावरती कुठलीही शंका न घेता इथे मात्र माघारी परतला अजित हा फलंदाज. आता मात्र हलवार पद्धतीने ऑफ साईडला दिशा देण्याचा प्रयत्न होता, कुठलाही संपर्क नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आता मात्र चेंडू हवेत, यष्टी रक्षक चेंडू खाली, कुठलीही चुकी नाही आणि माघारी परतावा लागेल. पुनशा रामदास या फलंदाजाला 2 निर्धाव चेंडू केल्यानंतर माघारी परतलाय, कुठलीही धाव न करता. डीजे चंद्राशी बरोबरी करू नये. चंद्रही चमकणार असतो आणि सूर्यही चमकणार असतो, फक्त आणि फक्त प्रत्येकाची वेल मात्र यावी लागते. इथे मात्र 2 धाव्यांची गरज असताना 2 धावा कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकलून दिलं आणि इथे मात्र सहजरित्या 2 धावा मात्र पूर्ण केल्या आणि इथे मात्र सामना जिंकला. पूर्वा माफी असो, सामना गमावला पूर्वा 11 संघाने आणि आर्यन 11 संघ इथे मात्र विजयी होतोय. विजयी संघाचे गोड गोड कौतुक. हार्ड लक पूर्वा 11 संघ. चला रायडर्स संघ, रायडर्स 11 संघ आपलं क्षेत्ररक्षण आहे, क्षेत्ररक्षण करायचंय आणि वियान 11 संघ अजित आर्यन 11 संघाचा गोलंदाज ज्याने दुसरं षटक फेकत असताना विकेट हॅट्रिक मिळवली आणि धावा मात्र केल्या त्या 8. तो ठरला